थांब थांब ही अशी बॅग आहे. हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता झोपून वगैरे उठून संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आता म्हटलं चला थोडंसं फ्रेश झाली आणि थोडंसं आराम केला की खरोखर बरं वाटतं. कारण खूप काल दगदग वगैरे झाली होती तर त्याच्यासाठी थोडंसं आराम हे पाहिजेतच. आणि आता आहे ना ऋतुजाने मक्याची कणसं आणलेली का कॉर्न, तर याने ते 4 आणलेली, तर 2 भाजून घेणार आहे आता आणि 2 उकडून घेईन, उद्या घेईन नाही तर मग बघू. तर हे आणलेले आहेत आहे मस्त झाले. तर हे भाजून घेणार आहे. आणि पाऊस आहे ना खूप सकाळपासून पाऊस खूप पडतोय, एवढा सकाळपासून पाऊस पडतोय की बघायला नव्हतं. म्हणजे भरपूर पाऊस आहे आणि थोडासा गेला होता मध्ये, परत आता चालू झाला आहे. दाखवते तुम्हाला बाहेर, इकडून दाखवते किचनमध्येच थोडा थोडा आला. ह्याच्यामध्ये मस्त मक्याचे कणसं खायला खूप आवडतं, उकडलेली भाजलेलं खूप छान गरम गरम. हे 2 आणले काय 2 ठेवते मी, 2 भाजून घेते. त्याच्याने कॉलेजवरून आला, ऋतुजा कॉलेजवरून आली. ऋतुजाला बोलवलं, ऋतुजाचं अजून कॉलेज चालूच नाही झालेलं, तर तिला बोलवलं म्हणून ती गेलेली. तर त्याला भूक लागली, तिला पण भूक लागली. म्हटलं चला गरम गरम पावसाचं बनवावं जरासं. मस्त असे भाजून घ्यायचे, खूप छान लागतात पाऊस लागायला लागला का. इथे आहे ना आता संध्याकाळचं वातावरण झालं आहे 4-5च्या टायमाला, म्हटल्यानंतर खूप छान वाटते. आणि पाऊस पण पडत होता, पाऊस खूप दिवस नव्हता, गरमी खूप होत होती आणि आता पाऊस लागल्यामुळं थोडंसं गार वास आणि छान वाटते खूप. असं म्हणजे हवा पण गार येते आणि वातावरण सगळं थंड झालेलं आहे. आणि पाऊस लागा लागला ना की खरोखर चहा प्यावासा वाटतो आणि मस्त काहीतरी गरम गरम असावं, कांदा भाजी वगैरे किंवा असं काहीतरी. आणि हे मक्याची कणसं ऋतुजा घेऊन आली होती, म्हटलं चला आता थोडंसं भाजून देऊया मुलांना पण, तर आवडतात मुलांनाही. आणि पाऊस लागायला लागला की थोडंसं असं खायला मजा पण येते थोडीशी. आणि भांडी वगैरे लावून घेऊन मी सगळं आवरून घेतलं इकडचं किचनमधलं. संध्याकाळच्या टायमिंगचं आहे तर हे तर सगळं आपल्याला आवरावंच लागतं. आणि मी सकाळचं सगळं आवरलेलंच होतं, भांडे राहिले होते ती लावून घेतली मी. आणि म्हटलं चला आता थोडंसं खायला करून देते त्यांना आणि चहा पण बनवते. आणि मस्त चहा घेते मी, मुलं काही चहा घेत नाहीत, मी एकटीच चहा घेते. मस्त असं चहा गरम गरम करून घेतली आणि चहा प्यायला पण घेतली. आणि ना खूप दिवस आता पावसाच्या वातावरणामध्ये घरी नको वाटतं राहायला, कारण मी कधी घरी राहिली नाही ना, तर थोडंसं शेताने असा बसला, इथं बसून खायला लागलाय. तुझं इकडं बसले, नीट बस रे, नीट बस. अय नुसता मोबाईल घेऊन बसायला पाहिजे, दुसरं काही दिसत नाही आहे तुला. तर आहे ना चहा वगैरे घेतला, मस्त कॉर्न खाल्ला आणि खूप पाऊस पडतो. कधी खूप पाऊस पडतो, पाऊस आता जोरात आला. मग अशी काही नव्हता, एवढा कमी झाला होता, पण आता परत चालू झाला, मस्त मोठा झाला मस्त. तर आहे ना आता आम्ही चणे भिजत घातलेले सकाळी, आता भाजीसाठी ते बनवणार आहे. आणि कालची थोडीशी आमटी आहे याची, येळवण्याची म्हणजे कटाची आमटी आहे थोडीशी, तर ती यांना खूप आवडते, पुरणपोळ्या पण खूप आवडते, तर ती आहे आमटी. तर मी काय आता आमटी करणार आहे, भाजी बनवणार आहे, भात बनवणार आणि पीठ ठेवलेलं आहे थोडंसं पुरणपोळीचं, तर ते पुरणपोळी बनवणार आहे मी. आणि बघू नंतरचं बाकीचं सगळं मग आहे काहीतरी थोडंसं पापड वगैरे प्लीज. तर हे चणे भिजवलेत मी, आता हे कुकरमध्ये घालून घेते.
आणि लावून घेते कुकरला आणि मस्त भाजी बनवते याची छान अशी चण्याची भाजी. मसाला थोडासा घालणार आहे आणि मग भाजी बनवणार आहे याची. तर चैतन्य खूप दिवस झाले चालू केले, त्याने चण्याची भाजी पाहिजे चण्याची भाजी पाहिजे म्हणून चला केलं चण्याची भाजी बनवूया. तो भाताबरोबर वगैरे सुद्धा खातो, मसाला घालून केली ना की त्याला आवडते. चला त्याच्यासाठी बनवूया. ठेवते इकडे दूध गरम करायला ठेवले. खोलून बघूया का? कुणासाठी बॅग आहे? काढ तरी बघूया तरी अनबॉक्सिंग नाही करता येत मला. थांब थांब. ही अशी बॅग आहे. असं आपण अरे इकडे ते दाखवते पण मम्मी कशामध्ये घेतली? खरंच छान छोटीशीच अरे तेवढीच. इथे मी उद्या क्लासला हीच क्लासला तर रोजचा क्लास नाही, बाहेर जाताना घेऊन जायचं. कुणाला म्हणजे समज ट्रेकिंगला वगैरे ना, संडेला मी जाणार ट्रेकिंगला. झालं माझं इंटरव्ह्यू. तेवढीच छोटीशी आहे. आणि बरोबर फोल्ड पण होते तेवढीशीच. तेच ना, जागा नाही लागणार जास्त. पूर्ण हे आहे आणि नंतर परत आपण हे पण करू शकतो, हिला ठेवताना पण व्यवस्थित ठेवता येते. त्या जागा पण जास्त नाही लागणार. नवीन बॅग अशी मागवलेली आहे, ऑनलाईन मागवली बाहेर. मसाला मी भाजून घेते चण्याच्या भाजीसाठी. आणि हे खोबरं भाजून घेतलं इथं. खोबरं आणि हे कांदा आणि लसूण टाकले त्याच्यामध्ये. थोडंसं धने टाकणार आहे आणि जिरे पण थोडंसं टाकणार आहे आणि कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकणार थोडीशी. ते पण कामावरून आलेत आणि बाकीचे म्हणलं थोडंसं चला. बॅग त्यांनी एक मागवली होती ऑनलाईन, ती तुमच्याशी शेअर केली. खूप छान बॅग आहे, म्हणजे हलकी फुलकी कुठे पण घेऊ शकतो असं. आणि भाजी बनवते इकडे. भाजी आवडते, कांदा वगैरे भाजून घेऊन मग नंतर दाखवते तुमच्याशी. हा बघा, धणे जिरे घेतले भाजून थोडेसे. हे कांदा आणि लसूण भाजले. हे अद्रक आहे, हे खोबरं आहे सुकं आणि हे कोथिंबीर आहे. ते मी मिक्सरला लावून घेणार आणि भाजीला फोडणी देणार. गुळाची भाजी, चण्याची भाजी ठीक आहे. करणार आहेत खाली. जास्त मसाला झाला आहे पण थोडंसं ठीक आहे, कारण थपथपीत अशी असली की चांगली लागते. आणि आमटी माझी आहे त्यामुळे आमटी काय बनवणार नाही. ही भाजी, भात, भाकरी, पोळ्या पण आहेत. तर थोडंसं पोळ्या आवडतात त्यामुळे आवडीन खातात. झालं, भाजी बनवून झाली. तर आहे ना, जेवण माझं म्हणजे झालेलंच आहे. आणि आता मी भात लावलेला आहे, कुकर लावला आहे भातासाठी. आणि बाकीचं सगळं आवडले. भांडी थोडीशी घासायची, ती मी घासून घेणार आता आणि जेवण करून घेणार. आणि मग झालं. मग काम संध्याकाळचं हेच रुटीन आहे थोडंसं. आणि आता आज दिवसभर पाऊस चालू आहे कंटिन्यू. थोडं थंड पण होते, गरम पण वाटते, असं चालू आहे. आणि अजून पण पाऊस चालू आहे. विंडो पण गेली की खरोखर थंड वातावरण, थंडगार हवा येते इकडून. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आज व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर. आणि जसे मला जमेल तसे मी व्हिडिओ टाकणार आहे आता. म्हणजे डेलीचं टाकायचं ठरवलेलं आहे. तर थोडंसं सपोर्ट करा. कोणी हे असेल तर, आता नवीनच करते तर थोडं होईल सवय मला करायची व्हिडिओ. आणि तुम्हाला नक्की आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि
कमेंट करून सांगा कसे वाटतात व्हिडिओ. आवडत नसतील तरी पण सांगा की आवडत नाही किंवा काय आवडतं तुम्हाला, काय आवडेल बघायला ते पण मला सांगा. मी तुम्हाला तशा पद्धतीचे व्हिडिओ